नमस्कार, आप देख रहे हैं इंडिया लाइव न्यूज और मैं हूं आपके साथ मुकेश शाही। डालते हैं नजर आज के प्रमुख समाचारों पर। आज या ठिकाणी मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येणार आहे आणि या असोसिएशनच्या माध्यमातून त्या जनतेला वेळोवेळी त्याचा फायदा होण्यासाठी हा आंदोलन या ठिकाणी करत आहेत आणि यांच्या मागण्या जी आहेत सरकारच्या विरोधात आहे। सरकारनं आतापर्यंत या योजनेमध्ये अशा पद्धतीचं त्यांनी काम केलेलं आहे। त्यांच्या पोटपाण्याचं समस्या आहेत, पण त्याने इकडं दुर्लक्ष केल्यामुळे या स्वतः असोसिएशनचे जबाबदारी जी आहे त्यासोबत त्यांना आपण बोलू की त्यांची मागण्या काय आहेत आणि म्हणणं काय आहे ही समक्ष त्यांनी सांगतील। आपल्या मागण्या का कशासाठी काय मागण्या आज संपूर्ण देशभर 12 लाख औषधी विक्रेत्यांनी आपला बंद पुकारलेला आहे। या बंदमध्ये लातूर जिल्ह्यातील 2,500 ते 3,000 औषधी विक्रेते सहभागी झालेले आहेत। मुख्यतः हा बंद जो आहे देशभरामध्ये बेकायदेशीररित्या ऑनलाईन औषधाची विक्री देशभर होत असते। खरं म्हणजे केंद्र शासनाने ऑनलाईन विक्रीला अद्याप परमिशन दिलेली नसताना सुद्धा बेकायदेशीर औषधाची विक्री होत असते। या ऑनलाईन पद्धतीमध्ये तरुणी रुग्ण यांना चुकीची घातक औषधे यांच्या हाती पडत असतात व ऑनलाईन विक्रीमधून बोगस औषधी सर्वसामान्य जनतेच्या पाठी मारली जातात व कारवाई मात्र जो पारंपरिकरित्या औषधी व्यवसाय करतो त्याच्यावरती या कारवाया होत असतात। खरं म्हणजे हा बंद जो आहे सर्वसामान्य जनतेच्या रोगाच्या हितासाठी पुकारलेला बंद आहे आणि आमच्या ज्या मागण्या आहेत ह्या केंद्र शासनाच्या विरोधात मागण्या आहेत। या संदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाने शासनाला निर्देश दिले की ऑनलाईन प्लॅटफॉर्म तात्काळ बंद करावे, पण तरीही शासनाने अद्याप त्याची दखल घेतलेली नाही। त्यामुळं लातूर जिल्ह्यातील आम्ही या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला जागा करण्यासाठी या ठिकाणी आंदोलन करत आहोत। यानंतर आज आंदोलन तुमचं आज ठिकाणी चालू आहे आणि तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्यानंतर पुढं काय करणार आहोत तुम्ही ते सांगा। आमचे ऑल इंडिया केमिकल काउन्सिलचे अध्यक्ष सन्माननीय अप्पासाहेब शिंदे या संदर्भात निर्णय घेतली तो सर्व केमिस्ट आम्ही प्रदूषणरित्या पाडतो। आपल्या विषयामध्ये काय म्हणणं आहे? हा बंद केवळ आणि केवळ जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आहे। त्यामुळं जनतेचा देखील आम्हाला सहकार्य भेटत आहे। या ठिकाणी बऱ्याच संस्थांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे, त्यांचा सपोर्ट दिलेला आहे। IMAचा आहे, निमा आहे, खासदार साहेब स्वतः येऊन गेले, उपमहापौर आले, महापौर आले, या सगळ्यांनी येऊन कारण एकच आहे की ह्या काळजी घेण्यासाठी म्हणून आम्ही हा बंद पुकारलेला आहे। औषध विक्रेता हा देशव्यापी बंदावर गेलेला आहे। आजचा दिवसभर आहे। आम्ही औषध विक्रेते हे समाजातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेणारे विक्रेते आहोत। समाजामध्ये कुठलीही औषधं चुकीचे जाऊ नये किंवा कुठलीही औषधं हे ऑनलाईन जर मागवले तर त्याचे दुष्परिणाम त्या समाजाला भोगावे लागतात। म्हणून आम्ही हा बंद पुकारलेला आहे। समाजामध्ये वावरणाऱ्या लहानसहान लोकांपासून मोठ्या लोकांपर्यंत त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी म्हणून आम्ही 24 तास उपलब्ध आहोत। कुठल्या औषधावरती कसे परिणाम होतात याची माहितीसुद्धा आम्ही देत असतो, परंतु लोक आमिषाला बळी पडून आणि या कंपन्यांच्या जाहिरातीला डिस्काउंटला बळी पडून चुकीचे औषधं हे हस्तगत करतात आणि त्याचे दुष्परिणाम व्हायला लागले। हे बंद व्हावं म्हणून आम्ही हा बंद पुकारलेला आहे। हा जो बंद आहे देश पातळीवरती बंद आहे। ऑल इंडिया संघटनेचे अध्यक्ष आदरणीय अप्पासाहेब शिंदे यांनी हा बंद पुकारलेला आहे। जर का शासन दरबारी याची दखल घेतली नाही तर आम्ही बेमुदत संपवण्यासुद्धा केमिस्ट एकता जिंदाबाद, केमिस्ट एकता जिंदाबाद, केमिस्ट एकता जिंदाबाद।
या ठिकाणी आजचं आंदोलन या ठिकाणी बसलेले आहेत. आंदोलनाच्या मार्गामधून तिन्ही समस्या हल नाही झाल्यानंतर पुढं काय करणार हे आपल्याला सांगितलेलं आहे. तर मी इंडिया न्यूज चॅनल अमित खान आणि कॅमेरामॅन मजीद भाई बागवान. इंडिया लाइव न्यूज में सफरों का सफरनामा करते हैं समाप्त. मुकेश शाही को दीजिए इजाजत. फिर मिलेंगे नई खबरों के साथ. नमस्कार. लेकिन चलते चलते गुजारिश, विनती, अनुरोध, अगर आपके पास कोई समस्या है या फिर कोई घटना घटित हुई है तो स्क्रीन पर दिखाए जा रहे नंबरों पे आप हमें सीधे संपर्क कर सकते हैं. आप हमें ईमेल भी कर सकते हैं. हमारा ईमेल आईडी indialiveNewsChannel@gmail.com. आप हमारी वेबसाइट पे भी लॉगिन कर सकते हैं www.indialivenews.co.in. नमस्कार.